पहा, now we have to see the reflection of light. आपल्याला ह्या चॅप्टरची एक्सरसाइज कंप्लीट करायची. माझा साऊंड घेतला आता. रिफ्लेक्शन ऑफ दोन तीन करायचं. थांब जरा, मी म्हटलं काय करशील म्हणजे नॅचरल लुक आहे, कळते का नॅचरल. Fill in the blanks. काय बेटा? Fill in the blanks. The perpendicular to the mirror at the point of incidence. जो perpendicular to the mirror at the point of incidence असतो तो काय असतो? Normal. काय असतो बेटा तो? Normal असतो. The reflection of light from a wooden surface. लाकडाचा सरफेस हा काय असतो? रेग्युलर का इरेग्युलर? इरेग्युलर सरफेस म्हणजे काय आहे? इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. The working of kaleidoscope. काय बेटा? The working of kaleidoscope is based on the properties of reflection of light. कशावर बेस? इकडून एकाच अँगलला काय केलं? थोबाडीच क्या दोन तीन अँगल घ्यावं लागतं. आणि इकडे गेलोय घंटे अडचणी. तुझं काय महागा काय करणार सध्या? तू महागा काय करणार त्याच्यात? शेतलाच का बरं त्याला? तू काय तुझं चान्स मारला तू? The working of kaleidoscope is based on the properties of reflection of light. आता ड्रॉ फिगर म्हणजे डायग्राम, नाही तर तुम्ही फिगर वेगळी फिगर म्हणता. त्या फिगरचा आपला काही संबंध नाही. सर कसलं माल भारी आहे, कसलं तो वेगळा भाग झाला. हा पण इथे वेगळं शिकला बेटा. ओके, फॉलो मी. बस झाले की केळ्या किती करणार असं आता? अबे येड्या तोंडाच्या 10 सेकंद करतात पाळा हंडी. अबे काय केलंस मी? वरी काय घातलास? अरे एवढी हळद तुला 10 वेळेस सांगितलं खालून झूम करू नको. मॉयला खालूनच केले खूप. आणि काय किती भारी तुमची पडत तोंडाची. बघ कसलं केलं. वरी काय वरचं काय आणि असं धर्म काय कोणाला येतं? नीट झालं कोणाला? ती मंद येतं तुमच्यामध्ये कोणाला? हे पूर्वी येते का? अशा अँगलला धरायचं. लाईक दिस. अशा अँगलला एवढ्या अँगलला धरायचं. कोणाला येते? केंद्र मी शिकतो तुला. इकडे केंद्र शोध लावू नको तू. तो बेटा एवढं काय तरी 5-5 मिनिटाला एवढ्या अँगलला धरायचं बेटा. कळलं का? 3-4 सेकंद असं करायचं इकडल्या अँगल, 3-4 सेकंद असं करायचं तिकडल्या अँगल. ठीक आहे, थोडा लांबूनच येते. खाली झूम करायची गरज नाही. तिथून जरी एवढं बी केलास तरी बस ओके. ठीक आहे, तू काही करू नको. मी जेवढं केलं का तेवढंच करा. फक्त माझ्या थोबड्याकडे फोकस. दुसरं काही करू नको. Draw a figure describing the following. The reflecting surface of two mirrors make an angle of 90 degrees with each other. If ray is incident of one mirror has an angle of incidence of 30 degrees. Draw a ray reflected from the second mirror. What will be its angle of reflection? इकडला जेवढा angle of reflection असेल तिकडला सुद्धा किती असेल तेवढाच असेल. इथला 30 म्हणजे इथला सुद्धा किती असेल 30. इकडला 60 म्हणजे इकडला काय असतो 60. काय रिझन आहे? अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू काय म्हटलं? अँगल ऑफ रिफ्लेक्शन त्या ठिकाणी असतो. ठीक आहे, त्या फिगर मध्ये पहा अँगल एमएसएन किती आहे? कुठे गेला? एम एस एन किती आहे? 30. तर हा सुद्धा किती असेल? 30. किती असेल? 30. तो 90 डिग्री. उरलेला किती असेल मग? 60 डिग्री. किती डिग्री बेटा? 60 डिग्री. How will you explain the statement? We cannot see the object in a dark room. आपण अंधारात वस्तू पाहू शकतो का? नाही पाहू शकत. कसं काय रे बेटा? आपण अंधारात वस्तू पाहू शकतो का? Incidence is equal to काय म्हटलं? अँगल ऑफ रिफ्लेक्शन फॅक्टर. ठीक आहे, its angle of reflection. The reflecting surface of two mirrors make an angle of 90 degrees. Okay. बराबर. Reflection. Angle of incidence is equal to काय? Angle of reflection factor.
explain the statement. How will you explain the statement? We cannot see the object in a dark room. We can see any object when the light is reflected by that object reaches our eyes. ज्यावेळेस एखादी प्रकाश हा त्या वस्तूवर पडतो, वस्तूवर पडल्याच्या नंतर तो रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यापर्यंत येतो, त्याच वेळेस ते आपल्याला काय दिसेल? हे लाईट दिसते. त्याच्या पहिल्या दिसते का? नाही दिसत त्या ठिकाणी. बट इन द डार्क फॉर्म नो लाईट इज रिफ्लेक्टेड बाय द ऑब्जेक्ट. पण डार्क फॉर्म मध्ये, अंधारामध्ये कोणतीही लाईट रिफ्लेक्ट होत नाही त्या ऑब्जेक्ट पासून, म्हणून वी आर अनेबल टू सी ऑब्जेक्ट इन द डार्क रूम. म्हणून आपण डार्क रूम मध्ये ऑब्जेक्टला पाहण्यासाठी अनेबल असतो. एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन रेग्युलर अँड इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन ऑफरिंग फ्रॉम स्मूथ सरफेस. जो रिफ्लेक्शन हा स्मूथ सरफेस पासून होतो त्याला काय म्हटलं जातं सांगा बरं का? रेग्युलर. जो रिफ्लेक्शन आपल्याला रफ सरफेस पासून होतो त्याला काय म्हटलं जातं? इरेग्युलर. When parallel when parallel incident rays fall on the when parallel rays incident on a smooth surface, reflected rays कशा असतात? पॅरलल असतात. इन्सिडेंट रेज काय असतात? पॅरलल असतात. पण ह्या ठिकाणी काय म्हणलं, जे काही पॅरलल इन्सिडेंट रेज जे असतात, पॅरलल इन्सिडेंट रेज जे असतात, ज्यावेळेस त्या रफ सरफेसवर पडतात, पण रिफ्लेक्टेड रेज हे पॅरलल नसतात. पण ह्याच्यामध्ये जर इन्सिडेंट रेज जर पॅरलल असेल तर रिफ्लेक्टेड रेज सुद्धा कशा आहेत? पॅरलल. पण ह्याच्यामध्ये इन्सिडेंट रेज जर पॅरलल असेल तर रिफ्लेक्टेड रेज पॅरलल असतात का? नसतात. स्कॅटर्ड होतात. When incident ray are parallel, the angle of incidence is equal to angle of reflection. पण इकडे कसा असतो? इन्सिडेंट रेज आर पॅरलल जरी असला, जेवढा अँगल ऑफ इन्सिडन्स त्या ठिकाणी रेजने तयार केलेला आहे त्या नॉर्मल सोबत विथ द नॉर्मल आर नॉट इक्वल. पण प्रत्येक अँगल ऑफ इन्सिडन्स सेम असतो का? नाही. प्रत्येक अँगल ऑफ रिफ्लेक्शन सेम असतो का? नाही. का? प्लेन सरफेस आहे का? नाही. तर तो काय आहे? रफ सरफेस आपल्याला पाहिजे. The reflection seen on the mirror is regular reflection. So reflection त्या मिररवर दिसतो तो रेग्युलर रिफ्लेक्शन आहे. The reflection seen in the running water, जो काही रिफ्लेक्शन आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये दिसतो तो कसा आहे बेटा? इरेग्युलर रिफ्लेक्शन आपल्याला पाहायला मिळतो. ड्रॉ फिगर शोइंग द फॉलोइंग. आता हे चित्र काढा म्हणलं. इन्सिडेंट रे, नॉर्मल, किती टाइम पास आहे बेटा? हे काय सांगा? सरफेस. हे लाईट पडली, कोणती रे आहे? इन्सिडेंट रे. कोणती रे बेटा? हे इन्सिडेंट रे. ज्या पॉइंटला पडतो तो काय असतो? पॉइंट ऑफ इन्सिडन्स. काय असतो बेटा? बोलत चला. काय असतो? पॉइंट ऑफ इन्सिडन्स. इथून एक अशी लाईन तयार होते, याला काय म्हणतात? नॉर्मल. काय म्हणतात? जेवढा इन्सिडन्स असतो तेवढाच काय असतो बेटा? रिफ्लेक्टेड. हे कोणती रे आहे? रिफ्लेक्टेड रे. हे आहे जो काही इन्सिडेंट रे, आणि हा नॉर्मल मधला जो काही अँगल तयार होतो याला म्हणतात अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि नॉर्मल आणि ते रिफ्लेक्टेड रे आहे त्याच्यातला जो अँगल तयार होतो याला म्हणतात अँगल ऑफ रिफ्लेक्शन. काय म्हणतात त्याला? अँगल ऑफ इन्सिडन्स. हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ही आहे इन्सिडेंट रे, हा आहे नॉर्मल, ही आहे पॉइंट ऑफ इन्सिडन्स, आणि हे जे रे आहे ही कोणती आहे बेटा? रिफ्लेक्टेड रे. कोणती रे आहे? ओके, हे डायग्राम आहे. ठीक आहे. Study the following incident. Sora and Yesh were looking in a water-filled vessel. Sora आणि येश पाण्याने भरलेल्या भांड्यामध्ये पाहत होते. Could see their image clearly in the still water. म्हणजे शांत पाण्यामध्ये तिची प्रतिमा त्यांना दिसायला लागत होती. At that instant, Yesh threw a stone in this water. येशने त्या वेळेस पाण्यात दगड टाकला. Now their images were blurred. आता इमेज त्यांच्या ब्लर झाल्या. Sora could not understand the reason for the blurring of the image. आणि सोरा त्या ठिकाणी ब्लर काय झाले त्याचं त्या ठिकाणी तिला कारण कळत नव्हतं. पहिल्यांदा तो सरफेस कसा होता? प्लेन होता. पण खडा टाकल्या तो कसा झाला? इरेग्युलर सरफेस झाला, रफ सरफेस झाला. आणि रफ सरफेस मध्ये आपण आताच म्हणलो होतं, जरी इन्सिडेंट रे पॅरलल असल्या तरी रिफ्लेक्टेड रे हे पॅरलल असतात का? नाही. असतात का बेटा? नाही. असतात का? नाही. ठीक आहे. Now the image were buried. Sora could not understand the reason. ठीक आहे. Explain the reason for blurring of this image to Sora by answering the following question. Is there a relation between the reflection of light and blurring of the image? Yes. आहे का? हो आहे. दुसरा, which type of reflection of light can you notice from this?
तर कोणता आहे पहिल्यांदा कोणता होता स्टील वॉटर मध्ये रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट व्हेन लाईट इन्सिडेंट ऑन द स्टील वॉटर शांत पाण्यात. पण ज्यावेळेस त्याच्यात खडा फेकला पाणी हा स्टील राहिला का नाही, तो कसा राहिला रफ झाला, रफ सरफेस झाला. आता रफ सरफेस मध्ये आता सांगितलं होतं कसं राहतंय त्या ठिकाणी पहा लाईट व्हेन लाईट इज इन्सिडेंट ऑन द स्टील वॉटर अँड इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट व्हेन लाईट इज इन्सिडेंट ऑन द वॉटर ऍज रिपल्स आर प्रोड्युस्ड. ज्यावेळेस आपण काय करतात खडे टाकतात, खडा टाकल्यानंतर काय तयार होतात रिपल्स, लाटा तयार होतात. आणि स्टोन ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस स्टील वॉटर बिहेव्स ऍज अ प्लेन मिरर वाईल द काय म्हणलं आपण water thrown in that stone thrown in that water, still water, it behaves like a irregular surface or rough surface. पुन्हा काय काम करतो तो rough surface करतो. Solve the following example. If the angle between the plane mirror and incident ray, angle between plane mirror, कशाचा angle आहे plane mirror दाखवतोय का. हे काय सरफेस प्लेन सरफेस. आता हे काय नॉर्मल, हे काय इन्सिडेंट रे, कोणते रे अँगल बिटवीन प्लेन मिरर अँड इन्सिडेंट रे. हा प्लेन मिरर अँड इन्सिडेंट रे किती डिग्री आहे सांगा 40. किती आहे बेटा 40. व्हॉट आर द अँगल ऑफ इन्सिडेंस. तर अँगल ऑफ इन्सिडेंस किती असेल. व्हॉट इज डेफिनेशन ऑफ अँगल ऑफ इन्सिडेंस. द अँगल मेड बाय इन्सिडेंट रे विथ नॉर्मल, विथ अ नॉर्मल. हा जर 40 असेल एकूण 90 डिग्री आहे का नाही बेटा. 90 म्हणल्यावर हा किती झाला 40. उरलेलं किती असेल सांगा 50. म्हणजे याचं उत्तर किती आलं सांगा बरं का 50 डिग्री. किती डिग्री आला 50 डिग्री. द अँगल बिटवीन द प्लेन मिरर अँड द इन्सिडेंट रे ही 40 आहे. अँगल ऑफ इन्सिडेंस उत्तर किती येते म्हणलं सांगा 50 डिग्री. द अँगल मेड बाय द इन्सिडेंट रे विथ नॉर्मल टू द प्लेन मिरर किती आहे बेटा 50 डिग्री आला. द अँगल ऑफ रिफ्लेक्शन किती आला सांगा 50. हा जर 50 असेल तर तो सुद्धा काय येतो 50. इफ द अँगल बिटवीन द मिरर अँड रिफ्लेक्टेड रे, खूप सोपे इथे टाइमपास गणित येते. हे काय सरफेस. अँगल बिटवीन द मिरर, हे काय मिरर अँड द रिफ्लेक्टेड रे, अँड द रिफ्लेक्टेड रे किती डिग्री आहे सांगा 23. किती डिग्री 23 डिग्री. उरलेले किती असेल सांगा बरं का 90 मधून 23 मायनस करा किती येते 67. 60. अँगल ऑफ रिफ्लेक्शन द अँगल मेड बाय द रिफ्लेक्टेड रे विथ द नॉर्मल त्याला काय म्हणतात दॅट इज द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. 90 मधून किती गेले बेटा 23 गेले. उत्तर काय ते 67. किती येते बेटा द अँगल ऑफ इन्सिडेंस किती आहे 67. किती डिग्री आहे सांगा